श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता गुढीपाडव्यापासून चैत्र महिना हा सुरू झाला आहे. गुढीपाडव्यापासून तर श्रीराम नवमीपर्यंत चैत्र नवरात्र हे आहे आणि शारदीय नवरात्राप्रमाणेच या चैत्र नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याला करायची असते. आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडनं होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपली कुलदेवी आणि कुलदैवत जे आहेत त्यांची सेवा जर आपण केली नाही तर आपल्या कुटुंबातील सदस्यांना अनेक अडचणींचा सामना हा करावा लागतो. आपल्या कुलदेवीची जर आपल्यावर कृपा नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. मुलांची विवाह जमण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. आर्थिक अडचणींचा सामना हा त्यांना सतत करावा लागतो. कितीही प्रयत्न केला तरीही कुठूनही त्यांचा प्रगतीचा मार्ग हा मोकळा होत नाही. आणि म्हणूनच आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्या कुलदैवताची सेवा ही नक्की झालीच पाहिजे. आपल्या कुलदेवीची आणि कुलदैवताची आपण सेवा केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगतीही होते. प्रत्येक कुळानुसार प्रत्येकाची कुलदेवी ही सुद्धा वेगवेगळी असते. आपापल्या कुळानुसार आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीची सेवा ही आपल्याला करावीच लागते. कुलदेवीची सेवा करण्याचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजेच कुलदेवीची ओटी भरणं. तर आता नुकत्याच सुरू झालेल्या चैत्र नवरात्रामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी ही नक्कीच भरा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की चैत्र नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी ही का भरावी आणि कशी भरावी आणि कधी भरावी याबद्दलच संपूर्ण माहिती मी देणार आहे. आपल्या कुलदेवीची ओटी भरताना त्यामध्ये कोणते साहित्य हे असले पाहिजे आणि कोणते साहित्य असल्याशिवाय कुलदेवीची ओटी ही पूर्ण होत नाही याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आणि तसंच जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाण्यासाठी नाही जमलं तर काय करावं याबद्दलच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि म्हणूनच ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण सर्वात आधी तर आपली कुलदेवी कोणती आहे हे आपल्याला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो हा सुद्धा असलाच पाहिजे. तुमची कुलदेवी जर तुम्हाला माहीत नसेल तर ती माहीत करून घ्या आणि त्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक हा तुमच्या देवघरामध्ये नक्की ठेवा. तर ही ओटी आपल्याला केव्हा भरायची आहे तर चैत्र नवरात्र हे आता पाडव्यापासून सुरू झालं आहे. तर रामनवमीपर्यंत आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी या चैत्र नवरात्रीमध्ये भरायची आहे. शारदीय नवरात्राप्रमाणेच या चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची असते. ओटी भरण्याची पद्धत कुलाचारानुसार प्रत्येकाची वेगवेगळी असते. आपापल्या कुलाचाराप्रमाणे काही जणांकडे कुलदेवीची ओटी ही अष्टमीच्या दिवशी भरली जाते तर काही जणांकडे नवमीच्या दिवशी भरली जाते. तर तुमच्या घरामध्ये ज्याप्रमाणे पद्धत असेल तुमच्या कुलाचाराप्रमाणे ज्या दिवशी ओटी भरण्याची पद्धत असेल तर त्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी ही नक्की भरा. आपण आपल्या कुलदेवीची ओटी ही का भरावी तर आपली कुलदेवी ही आपल्या आईप्रमाणे असते आणि तसंच आपली कुलदेवी आपल्या कुळाचे आपल्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण हे करत असते. आपण इतर देवतांचे पूजन केले आणि आपल्या कुलदेवीचेच जर आपण पूजा केली नाही सेवा केली नाही तर तिचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत नाही. इतर कोणत्याही देवांची तुम्ही सेवा केली पूजा केली पण कुलदेवीची सेवा केली नाही तर त्या इतर देवतांच्या पूजेचे सुद्धा काही महत्त्व हे राहत नाही आणि इतर देवांच्या पूजेचे फळ सुद्धा आपल्याला मिळत नाही. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा ही करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. एक वेळ तुम्ही इतर देवांची पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल पण आपल्या कुलदेवीची पूजा ही तुम्ही केलीच पाहिजे. आपल्या कुलदेवीचा जर आपल्यावर आशीर्वाद असेल तिची कृपा जर आपल्या संपूर्ण कुटुंबावर असेल तर आपल्या संपूर्ण घराची भरभराट ही होत असते. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रगती होते. कुठल्याच अडचणींचा सामना हा आपल्याला करावा लागत नाही. मग यामध्ये मुलांच्या नोकरी संदर्भात असो त्यांच्या करिअर संदर्भात असो किंवा त्यांच्या विवाहाबद्दल असो कुठलीच अडचण ही आपल्याला येत नाही. आपल्या कुलदेवीच्या सेवेमध्ये कुलदेवीची ओटी भरणं याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. वर्षातून किमान एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीचा मान सन्मान हा केला पाहिजे आणि आपल्या कुलदेवीची ओटी ही मूळ स्थानावर जाऊन भरलीच पाहिजे. आपल्या कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नवरात्रीमधले अष्टमी नवमीचे दिवस हे अत्यंत खास मानले जातात. नवरात्रीतल्या या 2 दिवसांमध्ये देवीची ओटी ही भरली जाते. आपल्या कुलदेवीची ओटी ही आपल्या घरातील कुलस्त्रीनेच भरली पाहिजे. आपल्या कुळाच्या कुलदेवीची सेवा ही आपल्या घरातल्या कुलस्त्रीनेही केली पाहिजे. पण काही कारणास्तव जर कुलस्त्रीला घरातील कुटुंबातील प्रमुख स्त्रीला जर कुलदेवीची ओटी ही भरता येत नसेल तर पुरुषांनी कुलदेवीची ओटी भरली तरी सुद्धा चालते. फक्त गर्भवती स्त्रियांनी आपल्या कुलदेवीची ओटी ही भरू नये. कुलदेवीचीच काय तर इतर कुठल्याही देवीची ओटी ही गर्भवती स्त्रियांनी कधीही भरू नये. कुलदेवीची ओटी भरताना त्यामध्ये आपल्याला काय काय साहित्य घ्यायचे आहे तर आपण आपल्या कुलदेवीची ओटी ही खडा नारळाने भरत असतो आणि म्हणूनच कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला सुती रेशमी साडी ही घ्यायची आहे.
तसंच देवीची ओटी भरताना नऊवारी साडीच आपल्याला घ्यायची आहे। ही साडी नवी कोरी असली पाहिजे। घरातील वापरलेल्या साडीची ओटी आपल्याला देवीची कधीही भरायची नाहीये। आपल्या कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला नवी कोरी साडीच ही घ्यायची आहे आणि या साडीचा कलर प्रामुख्याने हिरवा, लाल, पिवळा, केशरी असेल तर अतिशय उत्तम, नाही तर फक्त काळा रंग सोडून इतर कुठल्याही रंगाच्या साडीने तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटीही भरू शकता। त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या साडीचा सुद्धा तुम्ही उपयोग देवीची ओटी भरण्यासाठी करू नका। काळ्या रंगाचे कपडे हे आपण कुठल्याही देवाच्या पूजेमध्ये वापरत नाही। काळ्या रंगाचे कपडे देवपूजेसाठी वापरणं अशुभ मानलं जातं, म्हणूनच काळ्या रंगाची साडी ही चुकूनही घेऊ नका। तसंच जरी साडीसोबत अटॅच ब्लाऊज पीस असला तरी सुद्धा एक वेगळा ब्लाऊज पीस आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी घ्यायचा आहे। मग तुम्ही ब्लाऊज पीस ऐवजी खण सुद्धा घेऊ शकता। त्याचप्रमाणे ओटी भरण्यासाठी एक नारळ, पाण्याने भरलेलं नारळ आपल्याला घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे 16 शृंगारांचे सामान जे आहे ते आपल्याला घ्यायचे आहे। मग यामध्ये बांगडी, टिकली, नथ, जोडवी, मंगळसूत्र, कुंकवाची डबी, नेल पेंट, सिंदूर, यामध्ये तुम्हाला जे साहित्य घेणं शक्य असेल ते साहित्य तुम्ही घेऊ शकता। यासारख्या 16 शृंगारांमध्ये जे जे साहित्य असतं ते सगळं साहित्य हे आपण देवीच्या ओटी भरण्यामध्ये घ्यायचं आहे। तुम्ही इथे 16 शृंगारांचे साहित्य घेतले तरी सुद्धा चालेल किंवा 16 शृंगारांच्या साहित्यांपैकी एक साहित्य घेतलं तरी सुद्धा चालेल, पण आपल्याला या देवीच्या ओटी भरण्यामध्ये बांगड्या या अत्यंत आवश्यक आहे, त्या आपल्याला घ्यायच्याच आहेत। त्याचप्रमाणे गहू किंवा तांदूळ तुम्ही ज्याने ओटी भरत असाल ते तुम्हाला घ्यायचं आहे। तसंच देवीसाठी आपल्याला वेणी किंवा गजरा हा घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे या ओटीमध्ये आपल्याला यथाशक्ती 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये किंवा 101 किंवा 151 किंवा 501 याप्रमाणे तुमच्या यथाशक्ती दक्षिणाही आपल्याला त्या ओटीमध्ये ठेवायची आहे। त्याचप्रमाणे एक खारीक, एक खोबऱ्याचा तुकडा, एक हळकुंड, हे हळकुंड आपल्याला लेकूरवाळं घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे एक वेलची, एक बदाम, एक सुपारी इत्यादी साहित्य आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी घ्यायचं आहे। आणि यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच तांबूल। तांबूल म्हणजेच काय तर पानाचा विडा। हा पानाचा विडा देवीची ओटी भरण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। या तांबूल शिवाय जर आपण देवीची ओटी भरली तर ती अपूर्ण मानली जाते आणि म्हणूनच देवीची ओटी भरताना आपल्याला तांबूल हा आवश्यकच आहे। तर हा पानाचा विडा किंवा तांबूल तुम्ही एखाद्या पानाच्या स्टॉलवर जाऊन तिथे त्यांना सांगायचं की आम्हाला देवीची ओटी भरण्यासाठी तांबूल हवा आहे, तर ते तुम्हाला तिथे पानाचा विडा हा तयार करून देतील। तिथून तो घ्यायचा आहे आणि देवीची ओटी भरायची आहे। तर याप्रमाणे सर्व साहित्य हे आपल्याला कुलदेवीच्या ओटीच्या भरण्यासाठी गरजेचं आहे। हे सगळं साहित्य घेऊनच तुम्हाला कुलदेवीची ओटी ही भरायची आहे। आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी ही आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन भरायची आहे। पण जर काही कारणास्तव तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर आता जाता येत नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असलेल्या कुलदेवीच्या फोटोसमोर किंवा टाकासमोर सुद्धा ही ओटी भरू शकता। कुलदेवीची ही ओटी आपण घरी भरत असू तेव्हा सर्वात आधी आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि धूप हा लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला बसण्यासाठी आसन हे ठेवायचं आहे। त्यानंतर हळद कुंकू हे आपण आपल्या स्वतःला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक पाट आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या पाटावर एक ताट आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर त्या ताटामध्ये सर्वात प्रथम आपल्याला साडी ठेवायची आहे, त्यावर खण आणि नारळ हे ठेवायचं आहे आणि या नारळाची शेंडी आपल्याला देवीकडे करायची आहे आणि यानंतर आपल्याला ओंजळ भरून गहू किंवा तांदूळ हे ठेवायचे आहे। देवीची ओटी भरताना आपल्या हाताच्या 5 मुठी गहू किंवा तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे आणि या तांदळावर किंवा गव्हावर आपल्याला एक हळकुंड, एक खारीक, एक बदाम, एक खोबऱ्याचा तुकडा आणि एक वेलची आणि एक सुपारी इत्यादी साहित्य हे ठेवायचं आहे आणि त्यावरच आपल्याला एक गजरा किंवा वेणी ही ठेवायची आहे आणि तसंच यथाशक्ती दक्षिणा सुद्धा आपल्याला ठेवायची आहे। आणि त्याचप्रमाणे जे आपण 16 शृंगारांचे साहित्य घेतले आहे ते सुद्धा आपल्याला या ओटीमध्ये ठेवायचं आहे। इतर 16 शृंगारांचे साहित्य घेणं जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्हाला काचेच्या बांगड्या या ठेवायच्याच आहे। या काचेच्या 5 बांगड्या तुम्ही ठेवल्या तरी सुद्धा चालतील आणि शक्यतोवर या बांगड्या आपल्याला हिरव्या कलरच्याच घ्यायच्या आहेत। तर याप्रमाणे ताटामध्ये आपल्याला सर्वप्रथम ही अशी ओटी संपूर्णपणे तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही ओटी आपल्याला ताटासह दोन्ही हातांनी उचलायची आहे आणि त्यानंतर आपल्या छातीसमोर आपल्या हृदयाजवळ ही ओटी आपल्याला धरायची आहे आणि आपल्या कुलदेवीचे स्मरण हे आपल्याला करायचं आहे। आणि जर तुमची इच्छा असेल तर या ओटीमध्ये तुम्ही 1 किंवा 5 हे फळ सुद्धा ठेवू शकतात, पण यामध्ये तांबूल म्हणजे पानाचा विडा हा तुम्हाला जरूर ठेवायचा आहे। आणि ही ओटी जेव्हा आपण आपल्या दोन्ही हातांमध्ये आपल्या हृदयाजवळ धरू तेव्हा आपल्याला देवीचे स्मरण करताना देवी मातेला प्रार्थना करायची आहे की हे देवी माता, मी तुझी खणा नारळाने ओटी भरत आहे, तर तू माझी ही ओटी स्वीकार कर आणि ओटी भरत असताना जर माझी काही चूक झाली असेल तर मला माफ कर आणि माझी ही ओटी तू गोड मानून घे आणि मला शुभ आशीर्वाद दे। माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी कायम राहू दे।
अशी प्रार्थना आपल्याला देवी मातेला करायची आहे आणि त्यानंतर ही ओटी आपल्याला देवी मातेच्या चरणांशी ठेवायची आहे। तर याप्रमाणे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकता आणि जर तुम्हाला ही ओटी एखाद्या मंदिरामध्ये तुमच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये भरायची असेल तर ती तुम्हाला अशीच भरायची आहे। तुम्ही जेव्हा घरी देवीची ओटी भरत असाल तर ओटी भरताना जे साहित्य तुम्ही वापरलं असेल तर त्यामध्ये जे खायचं साहित्य आहे ते तुम्ही स्वतः खाऊ शकतात आणि जी साडी आहे ती तुम्ही स्वतःसुद्धा वापरायला घेऊ शकतात किंवा तुम्हाला जेव्हा तुमच्या देवीच्या कुलदेवीच्या मूळ स्थानाला जायला जमेल तेव्हासुद्धा तुम्ही ह्याच साडीने पुन्हा कुलदेवीची मूळ स्थानावर ओटी भरू शकतात। तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी चैत्र नवरात्रीमध्ये कशी भरायची आहे, कधी भरायची आहे आणि ओटीमध्ये काय काय साहित्य हे आपल्याला वापरायचे आहे, काय काय साहित्य हे आपल्याला घ्यायचे आहे, तसंच कोणते महत्त्वाचे साहित्य आपल्याला या ओटीमध्ये घ्यायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तसंच या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।